उद्या महाशिवरात्री महोत्सव आहे आणि या महाशिवरात्री महोत्सवाच्या अनुषंगाने देवल कमिटीच्या माध्यमातून कशा पद्धतीमध्ये माहिती मिळणार आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। या ठिकाणी पाहिलं गेलं तर देवस्थान परिसरामधले जे काही देवाची पूजा करणारे जे पुजारी आहेत ते सर्व पुजारी या ठिकाणी बोलवण्यात आलेत। त्यांना काही वेगळ्या सूचना असणार आहेत का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। माझ्यासोबत देवल कमिटीचे अध्यक्ष जे आहेत देशमुख सर माझ्यासोबत आहेत। देशमुख सरांसोबत चर्चा करतो। काय आता पुजाऱ्यांसोबत वगैरे काय चर्चा झाल्या, काही सूचना वगैरे देण्यात आल्या? नाही, हे ब्रह्मवृंद आमच्या इथं आहेत, त्यांना लाईन व्यवस्थेमध्ये त्यांचा सहभाग असतो आणि त्यांना 24 तासांमध्ये विविध ठिकाणी लाईन व्यवस्थेमध्ये त्यांची सेवा आम्ही या ठिकाणी घेतो देवस्थान ट्रस्ट। आणि आता पाहिलं पोलीस प्रशासन देखील सज्ज झालं आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जे बंदोबस्तामधले जे काही पोलीस आहेत त्यांना सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। मात्र देवल कमिटीच्या परिसरामध्ये पूर्ण किती कॅमेरे वगैरे सज्ज आहेत? नाही, साधारणतः 150च्या आसपास कॅमेरे मंदिर परिसर आणि आजूबाजूला या ठिकाणी आम्ही तैनात केलेत आणि ते सतत रेकॉर्डिंग होत असतं आणि त्याचं रेकॉर्डिंग साधारण 3 आठवड्यापर्यंत टिकतं। म्हणजे कुठल्याही घटना आपल्याला त्या ठिकाणी रिवाइंड करूनही बघता येतात। त्यामुळे या सिस्टीमचा अतिशय सुरक्षेच्या दृष्टीनं आणि भाविकांच्या व्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही ही व्यवस्था केली आहे। पोलिसांकडे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आउटलेट दिले, तिथे इथे ऑब्झर्व करतात। संपर्क कार्यालय मंदिराच्या या ठिकाणी ऑफिसमध्ये सुद्धा सगळे कॅमेरे एका ठिकाणी दिसतात, ते सुद्धा त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा सगळी ऑब्झर्व करत असते। कुठल्याही गोष्टीची हालचाल एका ठिकाणी बसून आम्हाला त्या ठिकाणी मॉनिटर करता येते। मधली गाभाऱ्यामध्ये जे काय भाविक दर्शनासाठी येत आहेत लवकरात लवकर भाविक ते पुढे जावेत यासाठी तुमचे काही स्टाफमधले महाशिवरात्रीचं मुखदर्शन असतं, गाभाऱ्यात दर्शनाची व्यवस्था शिवरात्रीच्या दिवशी नसते। कासव गाभाऱ्यातून मुखदर्शन करूनच भाविक बाहेर पडत असतात आणि त्यासाठी आमचे सिक्युरिटी गार्ड, पोलीस यंत्रणा ही सगळी ब्रह्मवृंद मंडळी लाईनला बाबा सावकाश चला, पटपट दर्शन घेऊन चला, अशा पद्धतीनं आम्ही ते सूचना देत असतो आणि ही सगळी तीन स्तरावर ही आम्ही व्यवस्था केलेली। एक आमचे सुरक्षा रक्षक असतात, 2 आमचे पोलीस यंत्रणा असते सरकारी आणि तिसरं आमची हे ब्रह्मवृंद म्हणजे ब्राह्मण जंगम ही मंडळी सगळी लाईन व्यवस्थेमध्ये लोकांना समजावून सांगून सगळे व्यवस्थित दर्शन करून बाहेर असं समोर त्यांना बाहेर काढत असते। किती वर्षापासून ते नियोजन करत आहेत, म्हणजे काही अनुभवी लोक जे आहेत त्यांनाच मध्ये हे पाठवलं? मंदिर परिसरामध्ये जे पूजन अर्चन करतात भाविकांचे, ह्यांना सगळं माहितीच असतं इथलं आणि ते सतत आमच्याहीपेक्षा ते जास्त वेळ मंदिरामध्ये असतात, म्हणून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि त्या माहितीच्या आधारावर बाकी तर सिक्युरिटी गार्ड ड्युटी करतच असतात, त्यांना दररोजच्या दिवशीची ही सगळी व्यवस्था माहिती आहे आणि त्यामुळे एक सुलभ दर्शन करून लवकरात लवकर भाविकांनी बाहेर पडावं अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केली आहे। भाविकांना काय आव्हान असणार आहे कमिटीच्या माध्यमातून? भाविकांनी स्वस्त यावं, लाईन व्यवस्थेमध्ये या ठिकाणी दर्शनासाठी यावं आणि दर्शन घेऊन मनोभावी त्या ठिकाणी आपल्या ज्या प्रार्थना आहेत किंवा जे काही देवाला त्यांना मागायचे किंवा मनोभावी दर्शन करायचे ते भाविकांनी घ्यावं आणि सुखरूप आपल्या घरी परतावं। इथं पाहिलं गेलं तर सोमेश्वर देवस्थानाची एक पालखी येते, त्याच्यामध्ये किती भाविक सहभागी असतात तेवढेच भाविक जे आहेत ते मध्ये घेतले जातात। या अनुषंगाने काही नियोजन वगैरे केलं गेलं? तर ते पोलीस यंत्रणा करते ते नियोजन। हां, त्यांना परंपरेप्रमाणे ज्या दिशेने त्या पालख्या येतात त्या पालख्यांना तिथून पोलीस यंत्रणामध्ये घेते आणि त्याप्रमाणे त्यांचं दर्शन होऊन त्या दरवर्षीप्रमाणे ती व्यवस्था केली जाते। त्या महाशिवरात्रीचं विशेष महत्त्व काय आहे? हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 5व्या नंबरचे ज्योतिर्लिंग आहे। परल्याम वैजनाथंच पूर्वोत्तरे परिलिकाभिधाने गिरिजा सभेतम सततं नमामि। या ठिकाणी मंदिरांनी दर्शनाची सुलभ व्यवस्था केलेली आहे। अनादी काळापासून हे मंदिर आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, 5व्या नंबरचे ज्योतिर्लिंग आहे। या ठिकाणी दर्शनाची रांग आता रात्री 12 वाजल्यापासून ते उद्या रात्री 12पर्यंत 24 तास दर्शनाची रांग चालते आहे आणि व्यवस्था ही पुरोहित मंडळी पण त्याच्यामध्ये व्यवस्था सहभाग होत असतात। या ठिकाणी पहिला अभिषेक जो आहे कलेक्टरच्या हाताने लघुरुद्र या ठिकाणी दरवर्षी होतो। 11 ब्राह्मण हस्ते तो लघुरुद्र असतो। त्याच्यानंतर 8 वाजता सर्व भाविकांचे अभिषेक सुरू होतात। आता
तुम्हाला देवल कमिटीचे जे काही सर्व मंडळ आहे त्यांच्या माध्यमातून काही सूचना वगैरे देण्यात आल्या तसं काही चर्चा? हां, म्हणजे कुठं काही दिसलं तुम्हाला अपेक्षित अनपेक्षित कमी दुसरा माणूस एखादा संदिग्ध व्यक्ती दिसला तर आम्हाला कळवा असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे त्यांचं सांगणं. ओके, धन्यवाद. या ठिकाणी आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्य दुसबिडिया, बीड, परळी.